जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गुळाचा पाक न करता मऊसूत तिळाची वडी करणार आहे। कमीत कमी वेळेत अशी मऊसूत पौष्टिक वडी तयार होते। परफेक्ट प्रमाण आहे। तिळगुळाची वडी करण्यासाठी 1 वाटी तीळ घेतले। हे गावरान तीळ आहे। स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतले, त्यानंतर निवडून घेतले। 1 वाटी शेंगदाणे आणि 2 वाटी गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे घेतले त्याच वाटीने गूळ घ्यायचा। गूळ असा बारीक करून घ्यायचा। सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवर भाजायचे। सर्व तीळ एकसारखे भाजले गेले पाहिजे। हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचे। 2-3 मिनिटात तीळ भाजल्या जातात। असे तळतळ वाजायला लागले, हलकासा रंग बदलला की काढायचे आहेत। यापेक्षा जास्त भाजायचे नाही। एका ताटात काढून घेते। त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजायचे आहेत। शेंगदाणे खमंग खरपूस भाजायचे। लो फ्लेमवरच भाजायचे। याची साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। छान खमंग भाजले गेलेत। साल निघत आहे। गॅसची फ्लेम बंद करायची। काढून घेते। शेंगदाणे थंड करून घ्यायचे। याची साल काढून घ्यायची। तीळ थंड झालेले आहेत। शेंगदाण्याची साल काढून घेतली। एका मिक्सरच्या भांड्यात तीळ घेऊन हे बारीक करायचे आहे। जास्त बारीक न करता असं जाडसर बारीक केलेलं आहे। 1 चमचा भाजलेले तीळ मी वडीला वरून लावण्यासाठी राहू दिले। त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले साल काढलेले शेंगदाणे जाडसर बारीक करून घ्यायचे। खूप जास्त बारीक करायचे नाही। असे जाडसर बारीक काढायचे। तिळाचा कूट व शेंगदाणा कूट एकत्रच करायचा आहे। वडीसाठी आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप, यामध्ये 2 वाटी गूळ किसून घ्या, नाही तर असा बारीक करून घ्या। गॅसची फ्लेम लो ठेवायची। लो फ्लेमवर गूळ वितळून घ्यायचा आहे। 2 मिनिट लागतात। पाक करायचा नाही। गूळ वितळला आहे। यामध्ये 1 लहान चमचा इलायची पावडर मिक्स करायचं। बारीक केलेले तीळ आणि शेंगदाणे गॅसची फ्लेम बंद करायची। लगेच मिक्स करून घ्यायचं, नाहीतर पाक तयार होईल आणि वडी कडक होईल। त्यामुळे गॅसची फ्लेम बंदच करायची आणि हे मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं। ज्या ताटामध्ये वडी सेट करायला ठेवणार आहे त्याला आधीच थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं। मी ताटाला आधीच तेल लावून घेतलेलं आहे। हे असं मिक्स करून घेतल्यावर तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं। गरम आहे त्यामुळे हात न लावता वाटीने ताटामध्ये असं एकसारखं करून घ्या। वाटीच्या तळाला थोडंसं तेल लावून घ्यायचं। हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं। यावर थोडेसे भाजलेले तीळ, असे वरून थोडे तीळ टाकले की वडी छान दिसते। वडी कट करताना तीळ निघायला नको म्हणून वाटीने तीळ असे सेट करून घ्यायचे। मिश्रण गरम असताना वडी कट करून घ्यायची। थंड झाल्यावर व्यवस्थित कट करता येणार नाही। आपल्याला पाहिजे त्या लहान मोठ्या आकारामध्ये कट करायची। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। कुणीही करू शकेल, इतकी सोपी पद्धत आहे। थंड झाल्यावर वड्या काढायच्या। अलगद वडी निघत आहे। परफेक्ट प्रमाण आहे। गुळाचा पाक न करता मस्त मऊसूत तिळगुळाची वडी तयार आहे। करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।